तर इथे आपण मोडोसा मस्त धुवून घेतलेला आहे. रस्सा करणार आहोत मोडोशाचा. तर ह्याच्यासाठी साहित्य बघूया काय लागतं आहे ते. इथे मीठ घेतलेलं आहे, हळद घेतले, घरचं तिखट आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतले, हे वाटण घेतलेलं आहे, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि इथे टॅमॅटो घेतलेला आहे. तर आता आपण सुरुवात करूया. इथे तेलात लसूण टाकलेला आहे, तो दाखवताना आला. लसूण भाजून घ्यायचा आहे तेलात चांगला हा. आता मसाले टाकूया. मसाले भाजून घ्यायचे ते. टॅमॅटो टाकायचा आहे आणि वाटण पण टाकायचं आहे लगेच. ते छान परतून घेऊया चांगलं. मसाला आपला छान भाजला आणि वाटण पण भाजले. वाटणाचं पाणी टाकायचं आहे, रस्सा करणार आहे. रश्श्याला पाणी लागते तेवढं टाकायचं त्याच्यात. तर बघा रश्श्याला पाणी लागतं तेवढं टाकलेलं आहे ह्याच्यात. आता त्याला उकळी आल्यावर आपण मासा टाकणार आहोत त्याच्यात. याला उकळी काढून घेऊया. त्याच्यात कैरी टाकते सुकवलेली. तर बघा आपला रश्श्याला कड आलेला आहे चांगला. आता मासे टाकून घेऊया याच्यात सगळे. सगळे मासे टाकायचे त्याच्यात आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया एकदा. हे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला शिजून घेऊया आपण मासे. हे एक 5 ते 10 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. तर बघा इथं आपलं मोडोशाचं कालवण तयार आहे. हे बघा छान असं मोडोशाचं कालवण तयार झालेलं आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर बघा इथं आपला मोडोशाचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.